मित्रहो, शिवसेनेच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची आणि गेल्या काही वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेली सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयानं लागोपाठ सुरू केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण सलग सुनावणी म्हणतो अशा पद्धतीनं. साधारणपणे या सुनावणीचा रोख जर आपण लक्षात घेतला तर सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतो असं आता अनेकांना वाटायला लागलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशादायी चित्र असलं तरी एकनाथ शिंदे गटासाठी मात्र हा मोठा धोक्याचा इशारा ठरू शकतो. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना बहाल करून टाकलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष सर्वोच्च न्यायालयानं जर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला तर मात्र एकनाथ शिंदे यांचं राजकारण मोठ्या अडचणीत सापडू शकतं. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि राजकारणामध्ये चर्चांचा धुरळा उडालेला असताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या एका पोस्टनं राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिलेली आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आणि प्रत्येक घडामोडीवर राजकीय नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राजकीय पक्षांचंही आहे, सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आहे. सुप्रीम कोर्टाचा येणारा निकाल आगामी राजकीय समीकरण बदलावणारा ठरू शकतो. निकालानंतर खूप काही राजकीय घडामोडी घडू शकतात आणि त्या घडामोडी कशा पद्धतीने असतील याचे सुद्धा तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. आणि त्यातच एवढी महत्वाची सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे आपल्या गावी निघून गेले. तिथून तडक त्यांनी दिल्ली गाठली. या सगळ्या हालचाली वाढल्यामुळं राजकीय तर्क वेगवेगळ्या दिशेनं धावू लागलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टचा अर्थ जो तो आपल्या पद्धतीनं लावू लागला आहे. समर्थक आणि विरोधकाकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. अलीकडे राजकीय नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संदेश जाणीवपूर्वक कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष देत असतातच. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू असताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला, पोस्ट केला आणि कायद्यानेच खेळ आटोपतोय, देशाच्या संविधानावर आमचा विश्वास आहे असं सूचक वक्तव्य केलं. त्यांच्या या पोस्टनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला वेग आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध जाणार असून त्यांचा खेळ आता खल्लास होतोय, तो सुद्धा कायदेशीर मार्गानं, असं संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमधून सुचवलेलं आहे. खर तर सुप्रीम कोर्टातली 2 दिवसाची ही सुनावणी जी झाली ती सुनावणी बघून ऐकून हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये जाईल असं अनेकांना वाटून गेलेला आहे. घटनेचे अभ्यासक कायदे तज्ञ तर आधीपासून हेच सांगत आहेत ना. त्यात संजय राऊत यांची ही पोस्ट, मग काय चर्चा तर होणार. एकनाथ शिंदे यांचा राजकीय खेळ आता खल्लास होईल असं तुम्हालाही वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.